राज्यामधल्या अनेक भागांमध्ये सध्या बिबट्याची प्रचंड दहशत आहे। विशेषतः पुण्यामधल्या जुन्नरचा परिसर, आंबेगावचा परिसर, अहिल्यानगरमधल्या केडगावचा परिसर, नाशिकमधला अगदी शहरी भाग अशा सगळीचकडे बिबट्यांची प्रचंड दहशत आहे। बिबट्यांची संख्या सध्या इतकी वाढली आहे की दिवसाढवळ्या सुद्धा बिबट्याचे हल्ले व्हायला लागलेत। बिबट्याच्या हल्ल्यामध्ये बळी जाणाऱ्यांमध्ये लहान मुलांची संख्या जास्त आहे। ही या मानव बिबट संघर्षातली सगळ्यात वेदनादायी बाब आहे। शेतावर रचणाऱ्या एकट्या दुकट्या घरांच्या आवारामधून बिबट्यानं मुलं उचलून नेणं ही आता जवळपास नित्याची बाब व्हायला लागली आहे। बिबट्यांचे हे वाढते हल्ले पाहता आता बिबट्यांना ठार मारण्याचे आदेश द्या अशी मागणी स्थानिक करतायत। महाराष्ट्र सरकारही त्यावर सकारात्मक विचार करते। बिबट्यांना ठार मारणं हा उपाय कुणालाही आवडणारा नाहीये, पटणाराही नाहीये। पण सध्याच्या परिस्थितीमध्ये या समस्येवर त्वरित दुसरा उपाय शोधणं हेही सोपं नाहीये।